क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भारतीय विद्यापीठाच्या विश्वविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज या समारंभासाठी आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठाच्या परिवारातील एक हितचिंतक आणि खास करून भारतीय विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले महाराष्ट्राचे ज्येष्ठ मंत्री आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता या खात्याचे मंत्री आदरणीय नामदार मंगलप्रभात लोढा साहेब, गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांनी आपल्या भारतीय विद्यापीठाच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत महाराष्ट्राच्या विधिमंडळातले एक अत्यंत कदम साहेबांचे जवळचे जिव्हाळ्याचे सहकारी म्हणून विधिमंडळात काम केलं, ज्यांनी मंत्रिमंडळामध्ये सुद्धा पतंगरावजी कदम साहेबांना अनेक वर्ष साथ दिली, असे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, कोल्हापूरच्या मातीतले सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याचे मंत्री आदरणीय आरोग्य शिक्षण खात्याचे मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या सत्कार मूर्ती, ज्यांना आपण ह्या वर्षाच्या भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या जीवन साधना गौरव पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे, त्या आपल्या सांगलीच्या आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या ज्येष्ठ लेखिका स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या सोबत ज्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत, असे अखिल भारतीय या समारंभासाठी उपस्थित असणारे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव कदम सर, भारतीय विद्यापीठ संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय आनंदराव पाटील दादा, आपल्या विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉक्टर सावजी सर, भारतीय हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप, इथे उपस्थित असणारे युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार जी जयकुमार, भारतीय विद्यापीठाच्या संस्थेचे उपस्थित असणारे सहकार्यवाह सगरे सर, के डी जाधव सर, आणि या समारंभासाठी उपस्थित असणारे सर्वच भारतीय विद्यापीठ परिवारातील प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक, सर्वच उपस्थित पत्रकार, आणि खास करून आज गेले काही दिवसांपासून भारतीय विद्यापीठाच्या नर्सिंग कॉलेजच्या कॉन्फरन्ससाठी आवर्जून उपस्थित असणारे नॉर्वेचे आमचे परदेशातले काही प्राध्यापक, त्यांचं स्वागत आपण सर्वांनी टाळ्या वाजवून करावं असं मी त्या ठिकाणी विनंती करतो. आपण त्यांचं स्वागत करूयात. उपस्थित सर्व पत्रकार आणि बंधू भगिनींनो, भारतीय विद्यापीठाच्या विश्वविद्यालयाच्या 30व्या स्थापना दिनाच्या या समारंभासाठी आज व्यासपीठावर आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेब, आणि खास करून आजच्या सत्कार मूर्ती, जे केवळ आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांबाबतीत त्यांच्या मनात असणारा आदर आणि भारतीय विद्यापीठाबाबतीत त्यांच्या मनात असणारा जिव्हाळा ह्या करता आज खरं तब्येत बरी नसताना सुद्धा जे सांगलीहून प्रवास करत इथं आलेले आहेत, अशा आदरणीय डॉक्टर तारा भावळकर यांचं प्रथमतः भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या वतीने मी मनापासून स्वागत करतो. आजचा कार्यक्रम हा आमच्यासाठी अनेक कारणांसाठी महत्त्वाचा आहे. मी सुरुवात ह्या गोष्टीपासून करेल
की नुकतंच देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जे नॅक मार्फत मूल्यांकन केलं जातं त्या नॅकमध्ये भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाला सलग चौथ्यांदा जे A++ मिळालेलं आहे त्या A++च्या नॅकच्या मूल्यांकनानंतर आजचा हा भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचा पहिल्यांदा कार्यक्रम होतोय. आणि मला आदरणीय लोढा साहेब आणि हसन मुश्रीफ साहेबांना सांगावंसं वाटतं की देशामध्ये फार कमी शिक्षण संस्था आणि फार कमी डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत, कदाचित त्या एक आकड्यामध्ये असतील, ज्यांना सलग चौथ्यांदा A++ हा शैक्षणिक दर्जा आणि नॅककडनं मिळालेला आहे. भारतीय विद्यापीठाचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे. आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेबांनी वयाच्या 19व्या वर्षी भारतीय विद्यापीठाची स्थापना पुण्यातील कसबा पेठमध्ये एका छोट्याशा 10x10च्या खोलीमध्ये केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका दुष्काळी तालुक्यात, दुष्काळी गावामध्ये, जिथे पाण्याची सोय नव्हती, जिथे ग्रामीण भाग होता, अशा सोनसळ या गावामध्ये जन्माला आल्यानंतर शिरसगावमध्ये रोज पायी चालत त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि मग पुन्हा कुंडलला जाऊन त्यांनी त्यांचं माध्यमिक शिक्षण घेतलं. पुढे शिक्षणासाठी सातारा येथील कर्मवीर अण्णांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी हायस्कूलमध्ये पतंगरावजी कदम साहेब शिकायला गेले आणि कमवा व शिका या योजनेअंतर्गत पतंगरावजी कदम साहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये फी भरण्याची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी त्यांचं शिक्षण मिळवलं. वयाच्या 16व्या वर्षी सातारा येथून एका ट्रकमध्ये बसून पतंगरावजी कदम साहेब खिशात केवळ 5-7 रुपये घेऊन 1962 साली हे पुण्यामध्ये येण्याचं त्यांनी धाडस केलं आणि पुणे येथील हडपसर या परिसरामध्ये जे रयत शिक्षण संस्थेचं साधना विद्यालय होतं तिथं त्यांनी शिक्षक पदाची नोकरी केली. पुणे हे शहर अनोळखी होतं, राहण्याची परिस्थिती आणि राहणं हे परवडत नव्हतं. म्हणून 62 ते 64 सालापर्यंत पतंगरावजी कदम साहेब हे त्याच शाळेच्या लॅबॉरेटरीमध्ये 2 वर्ष राहत होते. 64ला त्यांनी संस्थेची स्थापना केली, पण ही स्थापना केवळ कागदोपत्री होती. ग्रामीण भागातली मुलं शिकली पाहिजे, बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजे, इंग्लिश, मॅथ, सायन्स हे मूळचे विषय त्यांचे पक्के झाले पाहिजे, यासाठी पतंगरावजी कदम साहेबांनी त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर, त्यावेळेस आनंदराव दादा त्यांच्यासोबत होते, अशा काही सहकाऱ्यांबरोबर हे स्कॉलरशिपच्या परीक्षा सुरू केल्या. 68ला पहिली शाळा सुरू केली आणि मग पतंगरावजी कदम साहेबांनी शिक्षण क्षेत्रात कधी मागे वळून पाहिलं नाही. कदम साहेबांनी पुण्यामध्येच त्यांचं BA, LLB, PhD मिळवलं आणि हे PhD मिळवत असताना त्यांना अनेक कठीण परिस्थितींना सामोरे जावं लागलं. ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्यात आल्यानंतर शिक्षणाची सोय झाली पाहिजे म्हणून त्यांनी उच्च शिक्षणामध्ये 1977 साली मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, फार्मसी कॉलेज आणि लॉ कॉलेजची स्थापना केली. या कॉलेजपासून 1980च्या दशकापासून पुन्हा उच्च शिक्षणामधल्या अनेक विद्याशाखेमध्ये भारतीय विद्यापीठाचा विस्तार झाला आणि त्यावेळेस भारतीय विद्यापीठ हे केवळ दर्जात्मक शिक्षण म्हणून देणारी एक संस्था नाही, तर भौगोलिक क्षेत्रात सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणून ही महाराष्ट्रामध्ये पोचू लागली. आम्हाला अभिमानाने सांगावं वाटतो की भारतीय विद्यापीठ हे आज उच्च शिक्षणासाठी देशात, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेच, परंतु ग्रामीण भागातल्या मुलांना घडवण्यामध्ये सुद्धा भारतीय विद्यापीठ आज जवळजवळ 85 शाळा चालवतं आणि प्रत्येक शाळेमध्ये आज चांगल्या दर्जाचं शिक्षण हे आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून तिथल्या विद्यार्थ्यांना दिलं जातो. याचा मनापासून अभिमान आम्हा सर्वांना आहे. कदम साहेबांचा सहवास आदरणीय हसन मुश्रीफ साहेब तुम्ही तर फार जवळून पाहिलेला आहे. कारण आदरणीय पतंगरावजी कदम साहेब ज्या कोल्हापूर जिल्ह्यातनं आपण आपलं आयुष्य घडवलं त्या कोल्हापूर जिल्ह्याचे काही काळ पालकमंत्री होते आणि विधिमंडळाचे एक सहकारी म्हणून, मंत्रिमंडळातले सहकारी म्हणून तुमचे आणि त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेत. हे आम्हा सर्वांना, भारतीय विद्यापीठाच्या परिवारातल्या प्रत्येक सदस्याला आणि महाराष्ट्राला ज्ञात आहे. आम्हा भारतीय विद्यापीठाच्या किंवा पतंगरावजी कदम साहेबांच्या प्रत्येक संघर्षाच्या काळ आणि परिस्थितीमध्ये आपण त्यांच्यासोबत उभे राहिलेला आहात, ह्यालाही आम्ही साक्षीदार राहिलेलो आहोत. आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेब
हे 1995 पासून मलबार हिलचे आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करत आहेत. आणि खरं सांगायचं म्हणलं तर 1999ला पतंगरावजी कदम साहेब जेव्हा महाराष्ट्राचे उद्योगमंत्री म्हणून त्या काळात महाराष्ट्रामध्ये काम करत होते, त्या महाराष्ट्रातलं 90% मंत्रिमंडळ हे आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांच्या मलबार हिलमध्ये राहतं आणि तिथून महाराष्ट्राचं कामकाज करतं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आज तिथे पतंगरावजी कदम साहेबांना सुरुवातीच्या काळात 90 ते 95च्या काळात चित्रकूट बंगला होता आणि 99 पासून त्या ठिकाणी अग्रदूत नावाचा बंगला हा मिळाला. आणि लोढा साहेबांशी सुद्धा अत्यंत जवळून पतंगरावजी कदम साहेबांना काम करण्याची संधी मिळाली. आदरणीय लोढा साहेब यांच्या बाबतीत खरं बोलणं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण लोढा साहेब अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रामध्ये अजात शत्रू असं जर कुणाला म्हणलं तर आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांचा उल्लेख त्यामध्ये करावा लागेल. त्यांनी केवळ भाजप पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलं नाही, तर मंत्रिमंडळात सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, कर्तृत्वाचा एक ठसा उमटवलेला आहे. मलबार हिल पासून ते महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांना मदत करणे, मग त्या सामाजिक संस्था असो, धार्मिक संस्था असो, अशा पद्धतीने त्यांच्या लोढा उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठं मदत करण्याचं काम आदरणीय मंगलप्रभात लोढा साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. आणि म्हणूनच सलग 95 पासून ते आज ताग्यात कुठल्याही इलेक्शनमध्ये कधी त्यांना संघर्षाला सामोरं जावं लागलं नाही. तिथल्या सगळ्या लोकांनी नेहमीच त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन केवळ मलबार हिलच्या जनतेची नाही तर महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. आणि म्हणून आज भारतीय विद्यापीठाच्या या कार्यक्रमासाठी लोढा साहेब आपण आवर्जून मुंबईतनं आलात. पतंगरावजी कदम साहेबांच्याने आपले जिव्हाळ्याचे संबंध जे आहेत त्याच्या दाद देण्याकरता आलात, त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. मुश्रीफ साहेब, खरंच मी कुठल्या शब्दात तुमचे आभार मानावे मला सुचत नाही. कारण मी कदम साहेब गेल्यानंतर मी ज्या वेळेस तुमच्याकडे आलो तेव्हा तुम्ही एका मिनिटात मला भेट दिली. भारतीय विद्यापीठाचा विषय असो, माझ्या व्यक्तिगत मतदारसंघाचा विषय असो, आज मीही पलूस कडेगाव मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून काम करतो आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक मंत्र्यांना भेटण्याचा एक प्रसंग लोकांच्या कामाकरता मला या ठिकाणी त्यांच्याकडे जावं लागतं. पण गेल्यानंतर जी आपुलकीची भावना तुमच्याकडून मला मिळते, कदम साहेबांचा मुलगा किंवा विश्वजित कदम म्हणून जे आपुलकीने तुम्ही पटकन बोलवता आणि काम लगेच मार्गे लावता, आदरणीय मुश्रीफ साहेब, खरोखरच पतंगरावजी कदम साहेबांच्या आणि आपल्या या ठिकाणी संबंधाची दाद त्यांच्या पश्चात सुद्धा आपण ठेवली, याचा मनापासून आनंद आणि समाधान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटतं. आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं नुकतंच आपण जे सायटेशन आहे ते आपण वाचलेलं आहे. खरं आदरणीय डॉक्टर तारा भवाळकर या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि दिल्लीमध्ये जे साहित्य संमेलन झालं देशाच्या राजधानीमध्ये, आणि नुकतंच जे आपल्या मराठी भाषेला जे अभिजात दर्जाचा मान मिळाला, तो मान आपल्या मराठी भाषेला मिळाल्यानंतर त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे सांगली जिल्ह्यातील आमच्या तारा भवाळकरांना मिळालं. ह्याचा मनापासून आनंद महाराष्ट्रातल्या आणि सांगली जिल्ह्यातील आम्हा सर्वांना. त्या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमामध्ये जे डॉक्टर तारा भवाळकरांनी जे त्यांच्यासमोर त्यांचं मनोगत व्यक्त केलं, जे भाषण त्या दिवशी त्यांनी केलं, ते भाषण इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाला ज्यांनी कदाचित ऐकलं नसेल त्यांनी ऐकावं. आपल्या आयुष्यामध्ये जर काही मोजकी भाषणं ऐकून निश्चितपणे जर आपल्याला एक चांगली दिशा मिळणार असेल तर ते त्या दिवशीचं आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांचं भाषण असेल. साहित्य क्षेत्राला, महाराष्ट्राला, देशाला जे काही सध्याची परिस्थिती आहे त्याला एक दिशा देणारं एक अत्यंत वैचारिक असं भाषण हे अत्यंत तारा भवाळकर त्यांनी या ठिकाणी त्या दिवशी मांडलं. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. 1975 सालापासून सातत्याने वेगवेगळ्या पुस्तकं, लिखाण हे वेगवेगळ्या विषयांवर त्यांचं चालू आहे. ही सगळी यादी वाचायला मी गेलो तर कदाचित पुढचे 15 मिनिटं पुरणार नाहीत आणि लोढा साहेबांनी मला विनंती केली होती की विश्वजित मला जास्त वेळ थांबता येणार नाही, आणि म्हणून मला आदरणीय डॉक्टर तारा भवाळकरांना एवढंच सांगायचं आहे की आज तुम्ही या कार्यक्रमासाठी तुमची तब्येत बरी नसताना सुद्धा या ठिकाणी आलात. केवळ माझ्या विनंतीला मान देऊन आलात, भारतीय विद्यापीठाच्या विनंतीला मान देऊन आलात. आणि असं म्हणलं जातं की कधी एखाद्या पुरस्काराने व्यक्ती सन्मानित होते, पण मी आज नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो
की आज तुम्हाला सन्मानित करण्यामध्ये आमचा हा पुरस्कार सन्मानित झालेला आहे, हे मी निश्चितपणे सांगतो. आणि म्हणून मी जास्त वेळ आज इथं घेणार नाही. युनिव्हर्सिटीचं कामकाजाचा आलेख हा आमचे कुलगुरू डॉक्टर विवेक सावजींनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि आज त्यांच्या नेतृत्वाखाली युनिव्हर्सिटीचं कामकाज अत्यंत सक्षमपणे चालू आहे. आदरणीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर हे एक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत. UGCचे सलग 2दा मेंबर म्हणून त्यांनी देशामध्ये, महाराष्ट्रात नाही देशामध्ये अत्यंत चांगलं काम केलं. आज ते फार्मसी काउन्सिलच्या क्षेत्रापासून त्यांनी आज जे भारतीय विद्यापीठ विश्वविद्यालयाचं कुलगुरुपद भूषवलं, त्यांच्या कारकिर्दीमध्ये A++ मिळालं आणि आज कुलपतीमध्ये पद भूषवत असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या युनिव्हर्सिटीचं आणि संस्थेचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. मी जास्त वेळ बोलणार नाही. आपण सगळेजण पाहुणे या ठिकाणी आलात. ऑन बिहाफ ऑफ द भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूशन, I would like to welcome once again the faculty members of Norway for gracing this occasion of Bharati Vidyapeeth Dean University Foundation Day. I wholeheartedly welcome you. I do apologize, most of the program is in Marathi, our local language, but I hope you can bear with us and maybe we can have somebody translate this program to you later once the program is over. And I thank you, मुश्री साहेब, लोढा साहेब, मी तुमचे आभार मानतो आणि व्यासपीठावरील आणि इथं समोर बसलेल्या सगळ्यांचे आभार मानून मी इथेच माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.